जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे बिटमार्क आहे ते आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकतो अलाइट मोशनमध्ये. तर ते इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क लिस्ट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. आता हे बॅकग्राऊंड मी इथं डेमोसाठी दिलेलं आहे. इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतंही बॅकग्राऊंड यूज करू शकता. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून हे जे बॅकग्राऊंड आहे ते लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं, म्हणजे या चारही लेअरच्या खाली घेऊन यायचं, म्हणजे प्रॉपर अशा लेअर तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर स्टार्टिंग लाईन परत एकदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे एक PNG दिसेल. आता ही PNG ही मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःच्या इमेजची PNG ॲड करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करायची आणि थोडीशी साईज वाढून आता आपल्याला काय करायचं आहे, सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर या जी आपली PNG आहे त्याला सिलेक्ट करून बॉर्डर सिलेक्ट करून सेकंड ऑप्शनवर यायचं आहे आणि ॲड अ बॉर्डरवर क्लिक करून आउटसाईडवर क्लिक करायचं आहे. म्हणजे बघू शकता इमेजला आपली ती बॉर्डर आहे ती इथं आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की इथं बघू शकता, इथं तुम्हाला पहिला जो ग्रुप लेअर दिसतोय त्याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तो लेअर मधोमध घ्यायचा आहे आणि मधोमध घेतल्यानंतर याची साईज आहे ती कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे इथं सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप टूलही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला अशा प्रकारे मधोमध घ्यायचा आहे. मधोमध घेतल्यानंतर बघू शकता याची जी साईज आहे ती कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मी ही सेट करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं, तुमचे इमेज लेअर या लेअरमध्ये प्रॉपर असे सेट करायचे आहे. तर बघू शकता आपल्याला दोन्ही इमेज लेअर सेट केल्यानंतर तिसऱ्या इमेज लेअरला क्लिक करून परत एकदा काय करायचं आहे, एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे इमेज आहे तो ॲड करून त्याची लेवल अशा प्रकारे शेवटपर्यंत करून या शेपमध्ये आपला इमेज आहे तो प्रॉपर असा कमी जास्त करून ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा इमेज आपण ॲड करून घेतल्यानंतर तिन्ही ॲड झाल्यानंतर 4 नंबरलाही परत एकदा काय करायचं आहे, एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता आपण हा घेऊया. बघू शकता बरोबर मधोमध घेऊन यामध्ये आपण प्रॉपर सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर चारही इमेज लेअर ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर शेवट येऊन काय करायचं आहे, शेवट चारही लेअर आपण प्रॉपर वाढवून घ्यायचे. काय होतं की आपले जे लेअर आहेत त्या पॉवरफुल असल्यामुळं किंवा जास्त MBचे असल्यामुळं कधीमध्ये आधीमध्ये तुटतात. त्यासाठी शेवट येऊन आपण प्रॉपर ओढून घ्यायचे. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपला जो स्टार्टिंगला युनिक PNG वापरायचा त्यासाठी खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला आहे तो फक्त काय करायची तर आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे. सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून प्रॉपर असं इथं बघू शकता. आता शेवट आल्यानंतर प्रॉपर असं इथं सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगला येऊन बॅक निघून यायचं आहे आणि आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून तुम्हाला एक इफेक्ट दिसेल. तो इफेक्ट काय करायचा इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या आपण PNGला अप्लाय करायचे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता मी ज्याप्रमाणे इथं गर्लचा व्हिडिओ एडिट केला तसाच तुम्ही तुमचा स्वतःचा बॉयचा करू शकता. तुम्ही कोणतेही इमेज ॲड करून इथं तुम्ही स्वतःचा इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. आता याला काय करायचं आहे, सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.